नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे. या बाबीमध्ये मिळणार मोठी आहे सूट. तो कोणती सूट असणार, सरकारने कोणती अशी घोषणा केलेली आहे आणि धनंजय मुंडे यांनी काय सांगितलेलं आहे, हे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊ. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्यात यावर्षी पावसाने चांगलीच पाठ फिरवली आहे. पावसाअभावी येथील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारकडून शासनाकडून ऑनलाईन अहवालानुसार जिल्ह्यातील 5 तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. परंतु जालना जिल्ह्यातील एकूण 8 तालुक्यात भयंकर दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सुद्धा 5 तालुक्यात राज्य सरकारद्वारे दुष्काळ जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता. तब्बल 3 तालुके दुष्काळ यादीतून वगळण्यात आले होते. परंतु घनसावंगी, जाफराबाद या तालुक्यांचा समावेश दुष्काळ योजनेत करावा अशी मागणी थोर व्यक्तींकडून होत होती. अखेर राज्य शासनाने ही सर्व बाब लक्षात घेता जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीमध्ये केला आहे. जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दुष्काळ योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. जालना जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान तर झालेच, परंतु पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील भासू लागली आहे. तर दुसरीकडे जालना जिल्ह्याची आणीबाणी ही 50 पैशाच्या आत असल्यामुळे केवळ 5 तालुक्यांमध्ये का जाहीर करण्यात आला होता व 3 तालुके यातून बरखास्त करण्यात आले होते. परंतु परिणामी राज्य शासनाच्या दुसऱ्या टप्प्यातील यादीमध्ये घनसावंगी, परंतु जाफराबाद व तालुक्याचा समावेश दुष्काळ यादीत करून घेतला आहे. जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आता विविध यादींमध्ये मोठी सूट मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मुलांच्या परीक्षा शुल्कात माफी, पाणी टंचाई दूर करण्यासाठी मोफत टँकर सुरू करणे, पीक कर्जाची पुनर्गठन करणे, पशुसंवर्धनासाठी चारा उपलब्ध करून देणे या सर्व सवलती जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जितकं होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया आपण अशा एक नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू फॉर वॉचिंग मी.